महाराष्ट्रातल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव महाविकास आघाडीला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ज्याला सामोरं जावं लागलं, त्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ही पहिली 2 दिवसीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये प्रत्येक फ्रंटल सेल म्हणजे महिला असतील, युवक असतील, मायनॉरिटी सेल असेल, फादर बॉडी असेल, वेगवेगळ्या संलग्न संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी, तेही तालुका लेवलचे असतील किंवा जिल्हा पातळीवरचे असतील किंवा राष्ट्रीय पातळीवरचे असतील, अशा सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद या ठिकाणी शरद पवार आणि पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत यांनी साधलेला आहे। आणि या बैठकीच्या अखेरीस ज्या वेळेस शरद पवारांचं भाषण होतं, या भाषणामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं काय घडलं ज्याच्यामुळे इतका मोठा पराभव जो आहे हा आपल्याला सहन करावा लागला, याची कारणमीमांसा, याचं मंथन ज्यावेळेस शरद पवार करत होते देवयानी, त्याच वेळेस महत्त्वाचे 3 प्रमुख बिंदू जे आहेत हे शरद पवारांनी त्यांच्या भाषणात अधोरेखित केलेले आहेत। सर्वप्रथम तर या ठिकाणी लोकसभेला जो विजयी प्राप्त झालेला होता महाविकास आघाडीला आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ज्या 8 जागा लोकसभेला निवडून आलेल्या होत्या, त्याच्यानंतर असं काय घडलं ज्याच्यामुळे विधानसभेला हीच घोडदौड, ही यशस्वी घोडदौड आपल्याला कंटिन्यू करता आली नाही। या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठेतरी लोकसभेत मिळालेला जो यश होतं, जे घवघवीत यश होतं, याच्यामुळे आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, जे जमिनीवरती काम करणारे सर्व फळी आहे ही कुठेतरी संतुष्ट झालेली होती, निवांत झालेली होती आणि एक आत्मविश्वास त्यांना या ठिकाणी या विजयामुळे मिळालेला होता। आणि याच आत्मविश्वासाने कुठेतरी आपला घात केला की काय असा प्रश्न या निमित्ताने शरद पवारांनी आजच्या त्यांच्या भाषणात उपस्थित केला। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी आपण गाफील राहिलो, मात्र आपण ज्यावेळेस संतुष्ट होतो त्याच वेळेस विरोधक किंवा भाजप आणि महायुतीचे जे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांनी मात्र या ठिकाणी मैदानात अगदी दुसऱ्या दिवसापासूनच उतरले आणि कुठेतरी एक मोठी अस्वस्थता त्यांच्या मनात होती की आता लोकसभेप्रमाणे राज्य सुद्धा आपल्या हातून जाईल की काय, आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात तयारीला लागले। इतकंच काय तर काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी सरकारकडनं घेण्यात आले। यामध्ये लाडली बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचं वीज माफी असेल किंवा लाडक्या भावांसाठीच्या स्किल डेव्हलपमेंटच्या काही योजना असतील, त्यांना मिळणारा जो काही निधी असेल, अशा अत्यंत लोकप्रिय योजनांचा पाऊस सरकारने पाडला आणि या योजनांमार्फत कुठेतरी मोठ्या प्रमाणात या सर्व घटकांना त्याचा लाभ मिळाला आणि या लाभामुळे खरं तर हे यश जे आहे हे महायुतीला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी सांगितली ती अर्थात राजकीयदृष्ट्या ती परिणामकारक आणि महत्त्वाची आहेच, परंतु वैचारिक दृष्ट्या किंवा आपण आयडियोलॉजी ज्याला म्हणतो या आयडियोलॉजिकल बेसवरती सुद्धा महायुती आणि विशेषतः भाजपचा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हिंदुत्व एकता साठी प्रचार प्रसार करण्यात आला, कुठेतरी RSSच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अगदी तळागाळात जाऊन, घरटी जाऊन या ठिकाणी त्यांचा विचार पोहोचवण्याचं काम केलं आणि हा हिंदुत्वाचा विचार पोहोचवत असताना कुठेतरी एका प्रकारे दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष निर्माण करून एक कुठेतरी आपली जी आपलं जे स्थान आहे किंवा आपली जी काही आपलं वर्चस्व आहे याला धोका निर्माण होतो की काय, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्यात आलं आणि त्यामुळे एक संभ्रमाचं, एक ध्रुवीकरणाचं मोठं वातावरण ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं, ज्याच्यामुळे मोठं यश या ठिकाणी महायुती आणि भाजप आणि RSS संघटनेत काम करणाऱ्या लोकांना मिळालेला आहे। अर्थात यामध्ये त्यांनी काही उदाहरणंही दिली। त्यांनी हेही सांगितलं की एखादा RSSचा कार्यकर्ता हा त्याचं सर्वस्व जीवन कसं सेवा कार्यासाठी आणि संघटनेच्या कामासाठी देतो, तो पूर्णपणे कसा वाहून घेतो। त्यांनी त्याच्या एका मित्राचं उदाहरण देत सांगितलं की आसाममध्ये आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे जे सगळे जो काळ असतो तो 20 वर्ष असे त्यांनी आसाम या राज्यामध्ये, म्हणजे आपण राहतो त्यापेक्षा बाहेर जाऊन वेगळ्या राज्यात पक्षाचं, संघटनेचं काम करण्यासाठी ते देतात। हाच व्यक्ती हा जेव्हा
पुण्यात स्थायिक झाला. पुण्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नावाच्या एका शैक्षणिक संस्थेमध्ये तो कामाला लागला आणि तिथे पुन्हा आपल्या विचारसरणीची जडणघडण ही विद्यार्थ्यांमध्ये तिथल्या लोकांमध्ये कशी रुजवता येईल यासाठी त्यांनी काम केलं. आणि पुण्यामध्ये अशा विविध शैक्षणिक संस्था आहेत ज्याच्यावरती आज RSSच्या संघटनेतल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात पगडा आहे आणि त्यातून फक्त कार्यकर्त्यांचीच किंवा पदाधिकाऱ्यांचीच फळी नाही तर विचार रुजवण्यामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी सिम्पथायझर्स किंवा त्या विचारसरणीला मानणाऱ्या लोकांची फळी ही निर्माण करण्याचं काम RSS संघटनेकडनं होतं हे या ठिकाणी सांगायला शरद पवार विसरले नाहीत. आणि हीच कुठेतरी हा चिवटपणा किंवा आपल्या विचारसरणीप्रती एक प्रकारे जी ओढ जी हवी आहे ती सद्यस्थितीला आपल्या पक्षामध्ये आपल्या संघटनेमध्ये गरजेची आहे. हा प्रामाणिकपणा आपल्या पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी असायला हवा असंही सांगायला या ठिकाणी शरद पवार विसरले नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आला मग तो अगदी लेजिटिमेट पद्धतीनं राज्य सरकारच्या महत्वाच्या ज्या काही लोकप्रिय योजना घोषित केलेल्या होत्या लाडली बहीण सारख्या या माध्यमातनं अनेक घटकांना त्या ठिकाणी पैसे वाटण्यात आले आणि याचा मोठा परिणाम जो आहे हा या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2,37,00,000 महिलांना त्या ठिकाणी लाडली बहीण योजनाचे पैसे मिळाले. जवळपास 7,500 रुपये प्रत्येक महिलेला या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि यामुळे एक जनमानसात अशी एक भावना तयार झाली की हे सरकार आपल्याला थेट पैसे देते थेट मदत करते त्यामुळे हे सरकार पुन्हा आणायला हवं. इतकंच काय तर अगदी निवडणुकीच्या तोंडावरती कॅबिनेटच्या ज्या बैठकांचा सपाटा सुरू होता या कॅबिनेटच्या बैठकांमध्ये सातत्यानं वेगवेगळी महामंडळं घोषित केली जात होती आणि यामध्ये ओबीसी समाजासाठी वेगवेगळे जे जाती जाती आहेत त्यांच्यासाठी एकूण 17 महामंडळं जी आहेत ही स्थापन करण्यात आली आणि याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ जो आहे हा ओबीसी समाजाला होईल अशा पद्धतीनं एक प्रचार ओबीसी समाजामध्ये करण्यात आला. आणि जर आपल्याला ह्या महामंडळाद्वारे थेट लाभ मिळवायचा असेल तर पुन्हा एकदा हे सरकार आपल्याला निवडून द्यायला हवं अशी एक भावना तयार करण्यामध्ये कुठेतरी भाजप आणि महायुतीच्या इतर पक्षांना यश मिळालं. याचाच कुठेतरी एक क्युम्युलेटिव्ह एफर्ट ज्याला आपण म्हणतो एकत्रित परिणाम हा आपल्याला या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आणि यामुळे इतकं मोठं भरघोस मतदान आणि घवघवीत यश जे आहे हे महायुतीच्या पदरात पडल्याचं या ठिकाणी शरद पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.